नेवाशाचे भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटेंवर हल्ला झाल्याचा प्रकार घडलाय। हल्ला करणारे कोणीही भाजपाशी संबंधित नव्हते असं आमदार मुरकुटेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय। दरम्यान 3 आरोपींना डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आली आहे। नेवाशाचे भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटेंवर घोडेगावात निवडणुकीच्या तिकिटाच्या नाराजीतून हल्ला झाल्याचा प्रकार घडला। मात्र आमदार मुरकुटे यांनी हा हल्ला तिकिटावरून नव्हे तर गुंडांनी केलेला जीवघेणा हल्ला होता असा दावा सोमवारी रात्री नेवासा फाटा येथे पत्रकार परिषदेत केलाय। आपल्यावर गुंडांनी हल्ला केला, त्यांचा भाजपशी काहीही संबंध नाही। याबाबत पत्रकार परिषदेत आमदार मुरकुटे म्हणाले, सायंकाळी 6 वाजता घोडेगाव येथे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांच्या कापड दुकानात असताना त्यावेळी तडीपारीसह विविध गुन्हे दाखल असलेले 5 ते 7 तरुण तिथे आले। त्यांनी धक्काबुक्की, शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्यांच्यापैकी 3-4 जणांच्या हातात कट्टा असल्याचेही आमदार मुरकुटे म्हणालेत। सचिन देसरडा, प्रकाश शेटे आदींनी मला दुकानात घेऊन शटर बंद करून घेतल्याने मी हल्ल्यातून वाचलो। पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस तिथे लगेच आले। याबाबत सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याचे आमदार मुरकुटे म्हणाले। भाजपात उमेदवारीबाबत मतभेद नाहीत। हल्ला करणारे कोणीही भाजपाशी संबंधित नव्हते आणि त्यापैकी कोणीही मुलाखतीलाही आले नव्हते असे त्यांनी व्हायरल झालेल्या पोस्टबाबत स्पष्ट केलंय। सदर घटनेचा प्रकार देसरडा यांच्या कापड दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला होता। सोनई पोलिसांनी रात्रीच सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत। भाजपाचे नेवासे तालुका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर हल्ला करणारे आरोपी नितीन शिरसाट, योसेफ लोंढे, संतोष भिंगारदिवे या 3 जणांना पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने रात्री उशिरा अटक केली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापसिंह लोखंडे हे करीत आहेत। हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नेवासा तालुका बंदीची हाक देण्यात आली होती, मात्र तालुका बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। आज निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या पेट्रोलची शेवटची डेट असल्या कारणाने आम्ही आज काही सोनई गटातील जे फॉर्म भरलेले इच्छुक होते त्यांना एकत्र केलं होतं। त्यामध्ये प्रकाश शेटे असतील किंवा अनिल बाराते असतील किंवा बाळासाहेब कुराट असतील यांच्या समेत चर्चा करून उद्या कसे विड्रॉल करावेत, कसं करायचं, असं नियोजन करायचं याचं चर्चा आमचे मित्र सचिन देसरडा यांच्या दुकानामध्ये आम्ही बसलो। चर्चा करत असतानाच त्या ठिकाणी 5-7 गुंड आले। शिवीगाळ, त्यानंतर अविरावी भाषा, त्यातनं त्यांच्या बोलण्यातनं एकच आलं की इथनं उठा, दुकानाच्या बाहेर जा आणि परत घोडेगावमध्ये पाऊल देखील ठेवायचा नाही। तुम्ही जर आलात तर तुमचे टंगडे काढले जातील, तुम्ही जर आलात तर तुम्हाला गोळ्या घातल्या जातील, परत दिसता कामा नये असा प्रकार घडला। चालू असताना सचिन भाऊनी त्यांना बाहेर काढलं। आम्ही देखील बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर मात्र बाहेर 25-30 गुंड होते। त्यांच्या हातात गज, त्यानंतर लाकडं, त्यानंतर तिघांच्या हातात तर कट्टे मला दिसले। परंतु आम्ही दरवाज्यात आल्यानंतर ते आमच्यावरती अटॅकिंगने येत असताना आमच्याकडे मित्र जे कार्यकर्ते होते त्यांनी त्यांना अडवलं, रोखलं, परंतु तरी मला त्यात धक्काबुक्की झालीच। आणि ह्या सर्व प्रकार होत असतानाच माझ्या एका मित्रांनी मला आतमध्ये घेऊन शेटर खाली घेतलं आणि बाहेर मग हा गदारोळ चालला। बाहेर ते घोषणा देत होते की घोडेगावातून बाहेर व्हा, कसे बाहेर येतात ते पहा। माझ्या गाडीच्या ड्रायव्हरला त्या ठिकाणून दमबाजी केली, गाडी बाहेर न्यायला लावली। अशा प्रकारे अत्यंत अरेरावीची भाषा, अत्यंत गुंडगिरीने या लोकांनी माझ्यावरती जो घात केला, म्हणजे अटॅक केला, त्या अनुषंगाने काहीतरी कुटील डाव यांच्या मनात होता असं दिसतंय। तर आज या सर्व प्रकार अत्यंत निंदनीय आहे। या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। त्यानंतर ही घटना घडल्यानंतर, म्हणजे घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस मी पोलीस डिपार्टमेंटला फोन करून सोनई पोलीस स्टेशन आणि शिंगणापूर पोलीस स्टेशनला कळवलं। त्या ठिकाणी ते आल्यानंतर हे मॉब पांगला आणि त्यानंतर त्या ठिकाणून मला बाहेर काढण्यात आलं।
अशा प्रकारे हा सगळा प्रकार अत्यंत निंदनीय झाला. याच्यातनं व्हॉट्सअपवरती जो काय प्रतिक्रिया आल्या की तिकीट वाटपातनं यामधून कुठल्या भाजपाच्या एका गटाने नाराजीतनं हा प्रकार घडला, परंतु असा कुठलाही प्रकार नाही. कुठलीही नाराजी त्या गटामध्ये नाही किंवा ते जे काही गुंड होते त्यातील एक जणांना मी फक्त ओळखत होतो, संतोष भिंगारदे, पण बाकीचे इतर तर माझ्या परिचयाचे नव्हते. पण ज्यावेळेस पोलीस आले, त्या पोलिसांनी हे सर्व नावं घेतले, त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं की यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत, यांच्यावरती तडीपाराचे देखील 3-4 जणांचे प्रस्ताव तयार केलेले आहेत. अशा या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर हे पूर्ण नियोजित कट असल्याचं दिसतंय. हा सगळा जो प्रकार आहे हा राजकीय याच्यातनंच हा उद्भवलेला प्रकार आहे. त्यामुळं एक राजकीय अत्यंत वातावरण दूषित आणि दहशतीचं वातावरण या परिसरामध्ये पुन्हा एकदा अनुभवायला आलं. यापूर्वी देखील विधानसभेच्या वेळेस अटॅक झाला होता, त्यावेळेस देखील हाच प्रकार, त्यावेळेस देखील अशाच प्रकारे त्रास देण्याचं काम झालं. आज देखील या गुंडांकडनं पुन्हा एकदा त्रास देण्याचं षडयंत्र निश्चितच काहीतरी त्याच्या पाठीमागं राजकीय सूर असणारच, यात कुठलीही शंका नाही. हा सर्व प्रकार जो आहे घडलेला दुकानामध्ये CCTV कॅमेऱ्यामध्ये हा आलेला आहे. हे सर्व फुटेज या कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहेत. पोलिसांना त्याची आम्ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर मी सोने पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. या सर्व गुंडांवरती कारवाई होऊन त्यांना अटक होणं महत्त्वाचं आहे. अटक उद्या जर झाली नाही, आज रात्रीतनं अटक झाली नाही किंवा उद्या ते लोक जर पोलीस स्टेशन आतमध्ये दिसले नाही, तर उद्या निश्चितच या बाबत सर्व आम्ही कार्यकर्ते काय पुढील निर्णय घ्यायचा तो घेणार आहोत. आणि हा जो प्रकार आहे, हा प्रकार याचा आम्ही सर्व दिनांक 6 फेब्रुवारी 2017 रोजी संध्याकाळी घोडेगाव गावामध्ये देसरडा यांचं महावीर क्लॉथ स्टोअर आहे, त्या ठिकाणी आमदार श्री बाळासाहेब मुरकुटे यांची कार्यकर्त्यांसह बैठक होती आणि त्या ठिकाणी तेथील योसेफ याकूब लोंढे, संतोष उत्तम भिंगारदिवे आणि नितीन विलास शिरसाट आणि त्यांच्यासह इतर 6 जण आणि तसेच इतर साधारण 20 ते 25 अनोळखी इसम यांनी त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी दमदाटी, शिवीगाळ वगैरे प्रकार केला आणि थ्रेटनिंग अशा पद्धतीने हे करून त्यांना एक धमकी दिली आणि त्या संदर्भात 307 प्रमाणे त्यात त्यांच्याकडं कट्टे असल्याचं देखील तपासामध्ये आणि जबाबामधून आलेलं आहे आणि त्यानुसार सोनई पोलीस स्टेशनला 15/2017 IPC कलम 307, 120(ब), 341, 504, 506 आर्म ॲक्ट 325 प्रमाणे दाखल झालेला आहे आणि यामध्ये योसेफ याकूब लोंढे, संतोष उत्तम भिंगारदिवे आणि नितीन विलास शिरसाट सर्व राहणार घोडेगाव यांना अटक केलेली आहे. इतर आरोपी त्यांचा शोध आम्ही घेत आहोत आणि ते देखील लवकरच अटक होतील. CCTV फुटेज आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची जी प्रक्रिया आहे, DVR असतो त्याच्यामध्ये, DVR त्याच्यानंतर तो पेन ड्राईव्हमध्ये घेऊन ते सगळं ताब्यात घेणं, ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते आमच्या ताब्यात घेतलेले आहे. पुढील तपास आता माझ्याकडंच आलेला आहे आणि तो तपास चालू आहे आणि त्याप्रमाणे आता पुढील प्रक्रिया आरोपी अटक करणे आणि त्यानंतर चार्जशीट वगैरे ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.